सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. एक नातं जे शब्दापेक्षा जास्त बोलतं, भाऊ. जगात सगळं बदलू शकतं पण भावाचं प्रेम नाही. लहानपणीचा तो भांडणारा पण मोठेपणीचा सर्वात मोठा आधार तो भाऊ असतो, जो न सांगता साथ देतो. ब्रदर्स डे म्हणजे भाऊपणाचा अभिमान. आपण साजरा करतोय ब्रदर्स डे, पण हा फक्त एक दिवस नाही, हा त्या प्रत्येक भावासाठी आहे जो शब्दाने नाही पण कृतीने प्रेम दाखवतो. चला जाणून घ्या ब्रदर्स डेचं महत्त्व. भाऊ कधी कधी प्रेम दाखवत नाही पण त्याचं प्रेम कृतीत दिसतं. तो जास्त काही बोलत नाही, पण जेव्हा कोणी आपल्याला त्रास देतो तेव्हा तो सगळ्यात आधी पुढे येतो आणि आपल्या पाठीमागे उभा राहतो. हे ब्रदर्स डेची सुरुवात कधी झालेली आहे? 2005 नंतर झालेली आहे. सोशल मीडिया आणि ग्रीटिंग कल्चरमुळे ब्रदर्स डे सेलिब्रेट करायला सुरुवात झालेली आहे. काही देशामध्ये हा दिवस लोकल लेवलवर वेगवेगळ्या वर्षापासून पद्धतीने साजरा केला जातो. इंटरनेटवरून तो जास्त पॉप्युलर 2010 नंतर झालेला आहे. भाऊ म्हणजे काय? फक्त नातं नाहीये, तो एक जबाबदारी आहे. घरातील प्रत्येक अडचणीत तो शांतपणे सगळं सांभाळतो. तो स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून कुटुंबासाठी उभा राहतो. भाऊ म्हणजे काय? भाऊ म्हणजे फक्त ब्लड रिलेशन नाहीये, रक्ताचं नातं नाहीये. तो आपला फर्स्ट फ्रेंड आहे, फर्स्ट हिरो आहे. ब्रदर्स डेचा दिवस काय आठवण करून देतो की आपल्या आयुष्यात असलेल्या त्या प्रत्येक भावाला थँक्यू म्हणायचं आहे, ज्याने कधीही आपल्याला एकटं वाटू दिले नाही. जर तुमच्या आयुष्यात भाऊ आहे, आजच एक मेसेज करा, कारण काही भावना शब्दामध्ये नाही, वेळेत व्यक्त करायला हव्यात. खरं प्रेम तेच जे मुक्ताई ज्ञानेश्वराच्या नात्यासारखं पवित्र आणि अटूट असतं. नातं असावं मुक्ताई ज्ञानेश्वरासारखं. शब्द कमी पण प्रेम अमर्याद. आपण ज्ञानेश्वर आणि मुक्ताईची एक कथा छोटीशी मी सांगू इच्छिते की ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही कथा छोटीशी किती भावपूर्ण आहे आणि किती आपल्याला हार्ट टचिंग आहे ते ह्याच्यामध्ये दिसतं आपल्याला. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची बहीण मुक्ताबाई लहान वयातच खूप संकटांना सामोरे गेले. समाजाने त्यांना स्वीकारलं नाही, अपमान केला, पण त्यांनी भक्तीचा मार्ग सोडला नाही. एक दिवस सततच्या अपमानामुळे ज्ञानेश्वर खूप दुःखी झाले. त्यांनी स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं, कोणाशीही बोलणं थांबवलं. बाहेर त्यांच्या भावंडांना काळजी वाटू लागली, पण सगळ्यात जास्त वेदना झाली ती मुक्ताईला. ती दाराबाहेर उभी राहिली आणि प्रेमाने करुणेने म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. पण ही फक्त दार उघडण्याची विनंती नव्हती. ती पुढे म्हणाली, जगात दुःख आहे, अपमान आहे, पण आपण त्यातून पळून जाऊ नये. आपण संत आहोत, आपल्याला लोकांसाठी जगायचं आहे. मुक्ताईच्या या प्रेमळ समजूतदार शब्दांनी ज्ञानेश्वराच्या मनाला स्पर्श केला. त्यांनी दार उघडलं आणि पुन्हा एकदा लोकांसाठी, समाजासाठी उभे राहिले. म्हणजे बहीण ही आईसारखी असते. आईचं दुसरं रूप म्हणजे बहीण असते. आता आपण मुक्ताई याचा आपण अर्थ बघूयात. आध्यात्मिक प्रेम, समजूतदारपणा, प्रेरणा. आणि ज्ञानेश्वर काय? संवेदनशीलता, पण त्या प्रेरणेने उभे राहणे. एक हाक, एक प्रेम आणि आयुष्य बदलून जातं. लहान वयातच जगाच्या कठोर शब्दांनी संत ज्ञानेश्वर यांची परीक्षा घेतली, पण त्यांच्या मागे उभी होती एक शक्ती, एक नातं, एक प्रेरणा. मुक्ताबाई ती फक्त बहीणच नव्हती, ती विश्वास होती, धैर्य होती. तिच्या शब्दांनी, तिच्या साथीने एक भाऊ पुन्हा उभा राहिला. आजचा दिवस त्या प्रत्येक भावासाठी जो आपल्या बहिणीच्या प्रेरणेने काहीतरी मोठं करतो. प्रेरणा देणारी बहीण असते, पण त्या प्रेरणेवर उभा राहणारा भाऊ तोच खरा अभिमान असतो. ब्रदर्स डे फक्त एक दिवस नाही, तो त्या नात्याचा उत्सव आहे. म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा उत्सव आहे, जिथे प्रेम शब्दात नाही पण कृतीत दिसतं. बहीण भाऊ नात्याचे उत्सव आहे हा ब्रदर्स डे. म्हणजे बहीण भावाच्या नात्याचा उत्सव आहे. त्या दिवशी काय करावं? छोटे छोटे नियम पाळून आपण करावं. काय करावं त्या दिवशी? की एक छोटंसं गिफ्ट द्यायचं किंवा मेसेज करायचं किंवा फक्त थँक्यू जरी म्हणायचं. कारण कधी कधी छोट्या गोष्टीच मोठ्या आठवणी बनतात. त्याच्यासोबत एक फोटो काढायचा, एक रील बनवायची किंवा फक्त थोडा वेळ एकत्र घालवायचं. कारण ब्रदर्स डे साजरा करण्यासाठी मोठ्या गोष्टी लागत नाहीत, लागतो फक्त थोडा वेळ आणि खूप सारं प्रेम. त्याच्या
आवडीचं जेवण बनवायचं, त्याला औक्षण करायचं, त्याला गिफ्ट द्यायचं, त्याला जे आवडतं ते द्यायचं आणि फक्त म्हणायचं जगात सगळं मिळेल पण भावासारखा आधार नाही, तू माझ्यासाठी खास आहेस. एवढं जरी म्हणलं तरी भावाला खूप आनंद वाटतो त्या दिवशी. नातं छोटं पण मोल अमूल्य, भाऊ बहिणीचं नातं अनमोल. विचार करायला लावणारी, आपण रोज हजारो लोकांना भेटतो पण विचार करायला लावणारी ही ब्रदर्स डेची हे दिवस असतो की कारण काय आपण रोज आपल्याला खूप लोकांना आपण भेटतो किंवा आपल्या आयुष्यात खूप लोक येतात पण भावासारखा आधार देणारा शक्यतो कमीच असतो. खंबीरपणे उभा राहतो. आपल्याला पुढेच कधी सासरी गेल्यानंतर काही अडचणी वाटल्या, काही वाटल्या, आपण खंबीरपणे उभा राहणारा कोण असतो? भाऊ असतो. त्याला बहिणीच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा सगळ्यात जवळचा म्हणजे भाऊ असतो. नातं जरी छोटं असलं पण त्याचं मोल खरंच अमूल्य असतं आणि भाऊ बहिणीचं नातंच असतं अनमोल. हॅपी ब्रदर्स डे.